हाय, नमस्कार. मी अमोल. मी आज तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन येत आहे. आता तुम्हाला अंड माझ्या हातात दिसतं म्हणजे तुम्हाला कळालंच असेल की मी अंड्याची काहीतरी रेसिपी बनवणार आहे. तर काय आपण दिवसभर भरपूर थकलेलो असतो, तर घरी आल्यावर आपल्याला मेन कोर्स करण्यामध्ये इंटरेस्ट राहत नाही आणि आपण दरवेळी बाहेरचं मागवून खाऊ शकत नाही, कारण त्याची टेस्ट, त्याची हायजीन आपल्याला काय माहिती नसतं. एक जास्तीत जास्त 3-4 दिवस वगैरे करू शकतो आपण, पण नंतर आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे आपण घरी बनवणं पण कंटाळा करतो. त्यामुळे आपण काहीच्या काही वगैरे दुपारचं जे उरलेलं आहे का काय, किंवा काहीतरी अळम टळम असं काहीतरी एक रेसिपी बनवतो आणि ती खाऊन घेत असतो. पण मी तुम्हाला आज एक रेसिपी शिकवतो अंड्यापासून बॉईल भुर्जी, जी की खायला पण खूप चवदार आहे आणि प्रोटीनयुक्त आहे आणि खूप झटपट होते अशी आहे. तर चला मग आपण सुरुवात करूयात. तर आजच्या रेसिपीचे जे इंग्रेडियंट्स आहे ते ह्या प्रकारे आहेत. मी फाईन चॉप केलेले कांदे आहेत, टोमॅटो आहे, मिरची आहे, लसूण आहे आणि 3 अंडे आहेत. तर सर्वप्रथम आपण हे एग्स बॉईल करून घेऊयात. याला एक साधारण 10 मिनिटं वगैरे लागतील. बॉईल झालेले आहेत तर ते आपण बाउलमध्ये काढून घेऊ. थोडंसं ऑइल घालूया. तर आता ऑइल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण चॉप केलेला लसूण टाकूयात. लसूण पहिल्यांदा याकरिता की त्याचा जो डार्कनेस आहे, जो स्मेल आहे तो निघून जातो. लसूण व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचा. तर यामध्ये आता आपण चॉप केलेला कांदा टाकूयात. कांदा लवकर शिजावा याकरिता ना यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे काय ना कांदा लवकर फ्राय होतो. तर आता यामध्ये ऍड करूयात मिरची. मोल काय बनवतोयस? बॉइल्ड एग भुर्जी. मस्त लागते. आताच बघायचा सुगंध कसा येतोय, मस्त एकदम. येतोय का? येतोय. कशाचा येतोय? कांदा आणि लसूण, मिरचीचा पण येतोय. मिरची. भूक लागली? हम्म. होईल लवकरच होईल. तर यामध्ये आपण चॉप केलेला टोमॅटो टाकूयात. आता काय आहे, आम्ही दोघं मिळून बनवतोय. कधी तिचा हात दिसतोय, कधी माझा हात दिसतोय, त्यामुळे प्लीज कन्फ्युज होऊ नका. आम्ही दोघंही सोबत काम करत असतो. तर आता मी अंड्यामधला जो यॉक आहे, येलो पार्ट, तो ना पहिले मी यामध्ये टाकणार आहे. हे असं करून बघा, याने एक वेगळीच चव लागते. आपण काय करतो की एकसाथ पूर्ण अंड याला असं किसून टाकतो किंवा त्याला त्याचे काप करून टाकतो. तसं न करता एक तुम्ही पहिले यॉकला टाका, देन हे जे व्हाईट पार्ट आहे त्याला बारीक करून त्याच्यात टाका. बघा कसं लागतं. तर याला आता असं मॅश करून घ्यायचं व्यवस्थित सगळं एकत्र. तुम्ही नक्की करून बघा, असं खरंच खूप छान चव येते. मी नेहमी अशी बनवतो. तर आता आपण जो योग टाकला त्यानंतर आपण यामध्ये आपले सुके मसाले जसे की चिली पावडर, हळद, थोडीशी, कांदा लसूण मसाला 1 चमचा, 2 चमचा घ्यावा. तर हा गरम मसाला. तर आता जो व्हाईट पार्ट होता एग्सचा, तो मी असा किसून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर तो यामध्ये टाकायचा. नंतर आता यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं. याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. याला थोडंसं 1-2 मिनिटं वगैरे ठेवायचं फक्त.
त्यानंतर हे रेडी आहे खाण्यासाठी. तुम्ही बघू शकतात आपली बॉइल्ड एग भुर्जी रेडी आहे. दिसायला पण एकदम सुंदर, चवीला पण एकदम मजेदार. तुम्ही साध्या ब्रेडसोबत खाऊ शकतात किंवा रोस्ट केलेल्या ब्रेडसोबत खाऊ शकतात. कशासोबतही खा, खूप सुंदर लागते.